गार येथील शालेय विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्या येण्यासाठी वापरत असलेली बोट दौंड येथील वाळू तस्करांनी जाळून टाकल्यानंतर पोलीस आणि महसूल प्रशासनामार्फत कोणतीही कारवाई न झाल्याने वाळू तस्करांचा भीमा नदी पात्रामध्ये हैदोस वाढला। पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे त्यांना अभय असल्याचे वृत्त आम्ही प्रसारित केले होते। गारकवठा येथील भीमा नदी पात्रामध्ये 15 ते 16 बोटीच्या सहाय्याने दौंड येथील वाळू तस्कर नव्या जोमात अवैध वाळू उपसा करत आहेत। गार येथील शालेय विद्यार्थ्यांना दौंड येथील शाळेत जाण्या येण्यासाठी वापरत असलेली गार ग्रामपंचायतीची बोट दौंड येथील वाळू तस्करांनी जाळल्याचा गुन्हा श्रीगोंदा पोलिसांमध्ये दाखल करूनही वाळू तस्करांवर पोलीस अथवा महसूल प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच आता दौंड येथील वाळू तस्करांवर कारवाई करावी असे वृत्त प्रसारित होताच तहसीलदार महेंद्र माळी यांनी काल सायंकाळी गारकवठा येथे भीमा नदी पात्रामध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्या 4 बोटी जिलेटिनने उद्ध्वस्त केल्या। या कारवाई दरम्यान महसूल पथकाकडे बोट नसल्यामुळे इतर 10 ते 12 बोटी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेल्यामुळे वाळू तस्करांचे चांगलेच फावले। ग्रामपंचायतीची बोट जाळल्याने वाळू तस्करांच्या 10 ते 12 बोटी वाचल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील खळ्या नक्कीच खुलल्या असतील हे मात्र नक्की। न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एस9 मीडिया, श्रीगोंदा।